मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाचा तपास सीआयडी कडून करण्यात येतोय। या तपासामध्ये रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत। सीआयडी कडून या प्रकरणामध्ये अनेकांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं। खंडणीच्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या पत्नीची देखील पोलिसांनी चौकशी केली होती। या सगळ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती अध्यक्षा संध्या सोनवणे यांना देखील रविवारी पोलिसांनी चौकशीला बोलावलं होतं। दुपारी 12च्या सुमारास त्यांची ही चौकशी झाली। रात्री उशिरापर्यंत संध्या सोनवणे यांची सीआयडी कडून चौकशी सुरू होती। चौकशीनंतर संध्या सोनवणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली, मात्र विचारलेल्या प्रश्नांबाबत फारशी माहिती दिली नाही। राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं। आता पुन्हा सोनवणे यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेलं आहे, त्यामुळे मस्साजोगच्या प्रकरणामध्ये संध्या सोनवणे यांची चौकशी का केली जाते असा प्रश्न आता उपस्थित होतोय। राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे नेमक्या कोण आहेत आणि त्यांची सीआयडी कडून चौकशी का होतीये हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली। आरोपींनी त्यांचं अपहरण करून बेदम मारहाण करून खून केला। या सगळ्या प्रकरणानंतर राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं। विरोधकांकडून हा मुद्दा चांगलाच लावून धरण्यात आला। बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढत वाल्मिक कराडवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली। आता या सगळ्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्यात आली असून सीआयडी मार्फत देखील या सगळ्यांचा तपास करण्यात येतोय। यामध्ये राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांना देखील चौकशीला बोलावण्यात आलं होतं। संध्या सोनवणे यांची बराच वेळ पोलिसांनी चौकशी केली। सोनवणे या महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलं। शिक्षण घेत असतानाच विद्यार्थी चळवळीमध्ये संध्या सोनवणेंनी सहभाग घेतला। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रश्न असोत की पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रश्न असोत, संध्या सोनवणे यांनी ते लावून धरले। महाविद्यालयीन काळातच त्यांनी विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या सामाजिक संघटनेसोबत देखील काम केलं। याच काळामध्ये त्यांनी अनेक विद्यार्थी आंदोलनांमध्ये देखील सहभाग घेतला। पुढे त्यांनी सक्रिय राजकारणामध्ये जाण्याचा निर्णय घेतला। संध्या सोनवणे या कर्जत जामखेडच्या रहिवासी आहेत। राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्याआधी त्यांनी रोहित पवारांसोबत काम देखील केलं होतं। रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले तेव्हा संध्या सोनवणे यांनी त्यांचा जोरदार प्रचार सुद्धा केला होता। रोहित पवारांसाठी त्यांनी कर्जत जामखेडमध्ये खिंड लढवली होती। सक्रिय राजकारणामध्ये येण्यासाठी संध्या सोनवणे यांनी जामखेड तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीची निवडणूक देखील लढवलेली होती। यामध्ये सदस्य म्हणून त्या निवडून आल्या। राष्ट्रवादीत फूट पडली नव्हती त्यावेळी संध्या सोनवणे यांना पुण्याची विद्यार्थी संघटनेची जबाबदारी देखील देण्यात आली होती। पुढे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर संध्या यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला। अजित पवारांच्या पक्षासोबत त्यांनी पुढे काम सुरू केलं। याच दरम्यान संध्या यांना राष्ट्रवादीचं युवती प्रदेशाध्यक्ष पद देखील देण्यात आलं। महायुतीमध्ये अजित पवार देखील सहभागी असल्याने या निवडणुकीत संध्या यांनी कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे यांचं काम केलं। या निवडणुकीमध्ये त्यांनी राम शिंदे यांच्यासाठी सभा देखील घेतल्याचं दिसून आलं। दरम्यान आता संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये संध्या सोनवणेंची चौकशी करण्यात येत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। याआधी राष्ट्रवादीच्या बीडच्या शहराध्यक्षांची देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती। त्यामुळे या प्रकरणामध्ये पोलीस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची का चौकशी करत आहेत असा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता संध्या सोनवणे यांच्या चौकशीमधून काय समोर येतं? पोलिसांनी तब्बल 7 तासांहून अधिक वेळ संध्या सोनवणेंची चौकशी का केली आणि त्यामुळे एकूणच संध्या सोनवणे यांचं नाव चर्चेत आलेलं होतं। संध्या सोनवणे कोण होत्या हे सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला होता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? या सगळ्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।